राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना यांच्यासह शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेले हे पत्र आहे। सदर पत्र शाळांसाठी आणि विशेषतः मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी महत्त्वाची माहिती देणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये या पत्राचा आशय आपण थोडक्यात जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। सोबतच कॉमेंट बॉक्समध्ये एक हाईपचं बटनही आपल्याला दिसते आहे, त्याच्यावरही आपण क्लिक करू शकता। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। सदर पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना, शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई, प्रशासन अधिकारी मनपा यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजनाबाबत आणि या अनुषंगाने दोन संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। उपरोक्त विषय व संदर्भानुसार आयुष मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे मार्फत दिनांक 21 जून 2026 रोजी होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या देशव्यापी आयोजनाचे समन्वय करण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाला दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत। सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रचार करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2026शी संबंधित प्राथमिक क्रिएटिव्हिटीज अर्थात लोगोज, बॅकड्रॉप्स, संदर्भ साहित्य आणि व्हिडिओ, बॅनर्स, इन्फोग्राफिक्स यासारखे सोशल मीडिया साहित्य असलेली एक गुगल ड्राईव्ह लिंक तयार करून शेअर केली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी हे साहित्य आपल्या अधीनस्थ सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावे। हे साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे। आपल्याला या ठिकाणी लिंक दिसत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिन या उपक्रमात जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी यांनी सहभागी होण्याबाबत सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना यांनी आपले अधीनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना आपले स्तरावरून सूचित करावे। तसेच सोबत दिलेल्या लिंकमध्ये माहिती प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना यांनी समन्वयाने भरावे। या ठिकाणी आपल्याला लिंक दिसत आहे। असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। शाळांसाठी हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हे पत्र महत्त्वाची माहिती देणार आहे। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।